जर तुम्हाला रेसिपी आवडली रेसिपीला लाईक करा, शेअर करा and subscribe to my YouTube channel and hit the bell icon. नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बघणार आहोत सरसों का साग आणि मक्के दी रोटी। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे सरसों म्हणजे मोहरीची पानं। ते स्वच्छ ती भाजी मी धुवून घेतलेली आहे। आपल्याला त्याचे कवळी देठ जी आहे ते घ्यायची आहे। छान भाजी धुवून घेतलेली आहे। त्यानंतर ही बथुआची भाजी आहे, बथुआ ती पण मी छान स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। आपण या भाजीमध्ये 2 ते 3 भाज्या टाकणार आहोत। त्यानंतर आपण इथे पालक घेतलेली आहे स्वच्छ धुवून। या सर्व भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून निवडून चिरून घ्यायच्या आहे। सरसों म्हणजे मोहरीची भाजी, बथुआची भाजी आणि पालकची भाजी। त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक या ठिकाणी मी चिरून घेतलेला आहे। आता आपण स्वच्छ धुतलेल्या भाज्या सगळ्या चिरून घेतलेल्या आहे। आता आपण कुकरमध्ये सर्व भाजी टाकून घेऊया। इथे मोहरीची चिरलेली भाजी मी छान कुकरमध्ये टाकून घेतली आहे। सरसोची भाजी, त्यानंतर बथुआची जी भाजी होती ती देखील मी चिरून घेतली आहे। सरसोची भाजीचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि या दोन्ही याचं त्यापेक्षा कमी कमी घ्यायचं प्रमाण भाज्यांचं। यामध्ये तुम्ही मुळ्याचा पाला देखील टाकू शकता चिरून, मेथी पण टाकू शकता चिरून। त्यानंतर आपण चिरलेला पालक टाकलेला आहे। आता आपण यामध्ये चिरलेला लसूण, चिरलेली हिरवी मिरची आणि अद्रक टाकून घेणार आहोत। सगळं आपण यामध्ये टाकलेलं आहे। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया। 1 पेला मी पाणी टाकलेलं आहे यामध्ये। आता आपण कुकरचं झाकण लावून त्याला 2 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया। छान भाजी आपण शिजवून घेऊया। आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण मक्के दी रोटी म्हणजे मक्याच्या पिठापासून बनलेली पोळी आपण बनवणार आहोत। पोळी किंवा भाकरी म्हणू शकता। त्यासाठी मक्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हे पीठ भिजवताना आपण गरम कोमट पाण्याचा किंवा एकदम गरम पाणी नाही घ्यायचं, कोमट पाण्याचा वापर करायचा। आणि जर तुम्हाला मक्याच्या पिठाचं जमत नसेल तर यामध्ये थोडीशी आपण कणिक देखील टाकू शकतो। मी गरम करून घेतलेलं आहे पाणी। ते आपण आता छान चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया आणि थोडं थंड झालं की हाताच्या साहाय्याने छान पीठ मळून घेऊया आपण। अतिशय सुंदर लागते सरसों का साग आणि मक्के दी रोटी हे कॉम्बिनेशन, आणि त्यासोबत गूळ। आता आपण गरम पाणी टाकून छान मिक्स केलं आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर आपण आता छान त्याचा गोळा मळून घेऊया, पीठ मळून घेऊया मक्याचं। छान प्रकारे आपलं मक्याचं पीठ आपण मळून घेऊया। बघू शकता तुम्ही मक्याचं पीठ छान मळून झालेलं आहे। 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायचं। त्यानंतर आता आपण मक्याची रोटी कोणी हाताच्या साहाय्याने थापते, मी या ठिकाणी छान लाटून घेतलेली आहे, थापून आणि लाटून। त्यानंतर ती आपण तव्यावर टाकली आहे। मी पोळी जसं करते त्याचप्रमाणे केलेलं आहे। आपण जसा फुलका शेकून घेतो त्याच प्रकारे
मक्याची पोळी देखील छान तयार होते। थोडासा शिजायला वेळ लागतो पोळीपेक्षा। बघू शकता तुम्ही छान झालेली आहे। आता आपण फुलका जसा शेकून घेतो तशीच ही देखील आपण छान मक्याची पोळी छान शेकून घेऊया, भाजून घेऊया। आपली मक्याची पोळी म्हणजे मक्के दी रोटी तयार झालेली आहे। आता बघून घेऊया आपण, कुकर छान थंड झालेला आहे। आपली भाजी शिजली आहे का आपण बघून घेऊया आणि ती छान थोडीशी आपण घोटून घेऊया आणि थंड झाली की आपण मिक्सर मधून आपण ती छान बारीक करून घेऊया। कोणीही घोटून पण करते भाजी, पण त्याला पुष्कळ वेळ लागतो। ही सगळ्यात इझी पद्धत आहे। आपण मिक्सर मधून थंड झाल्यावर भाजी छान बारीक करून घेतली, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये 2 ते 3 चम्मच मक्याचं पीठ टाकणार आहे। तीन चम्मच आपण छान मक्याचं पीठ टाकले। आपण आता ते घोटून घेऊया मस्त। बघू शकता तुम्ही छान यामध्ये ते एकजीव झालेलं आहे सरसोच्या भाजीमध्ये। आता आपण याला फोडणी देऊया, तडका देऊया। त्यासाठी मी 1 कांदा, 2 टोमॅटो आणि बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे आणि आपले बेसिक मसाले आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला। कढईमध्ये मी थोडंसं तेल आणि बटर टाकलेलं आहे, तूप टाकू शकता तुम्ही। ते गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे टाकलेले आहे, त्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण टाकलेला आहे। तो थोडासा लालसर झाला की आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। त्यानंतर आपण कांदा देखील आपण थोडासा परतून घेऊया मस्त। छान कांदा परतून झालेला आहे। या ठिकाणी मी यामध्ये तडक्यामध्ये टमाटर चिरून टाकणार आहे 2। तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकले तरी चालते, पण सरसोची भाजीची टेस्ट बॅलन्स करायसाठी टमाटर टाकत आहे मी यामध्ये। त्यानंतर चवीनुसार मी हळद टाकलेली आहे। प्रत्येक जणाची पद्धत वेगवेगळी आहे भाजी बनवायची, मी या पद्धतीने बनवते, छान लागते। तुम्ही देखील ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि हिवाळ्यामध्ये एकदा तर नक्कीच ही रेसिपी बनवून बघा। त्यानंतर मी यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि टमाटर टाकले आहे। छान ते टमाटर नरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले आहे। आता आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण जी घोटून ठेवलेली सरसोची भाजी आहे मक्याचं पीठ टाकून ती आपण यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। छान प्रकारे तडका आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। झाकून ठेवून आपल्याला यामध्ये छान 5 ते 10 मिनिट छान शिजू द्यायचे आहे। 5 ते 10 मिनिट झाल्यानंतर बघू शकता तुम्ही आपली सरसों का साग हा तयार झालेला आहे। अतिशय सुंदर असा सरसों का साग आपला तयार झालेला आहे। आता आपण याला तडका देऊया। त्यासाठी तडका पॅन मध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, त्यानंतर लाल मिरची टाकलेली आहे। थोडंसं झाल्यानंतर यामध्ये मी अद्रकाचे लांब लांब काप करून घेतलेले आहे, ते यामध्ये टाकलेले आहे।
आणि तडका तयार झाल्यावर आपण भाजीमध्ये तो टाकून घेऊया। हा ऑप्शनल आहे, तडका जर तुम्हाला नसेल टाकायचा तरी देखील चालतो, ते स्किप करू शकता तुम्ही। आपला तडका तयार झालेला आहे। आता आपण तो सरसों का साग म्हणजेच भाजीमध्ये आपल्या टाकून घेऊया। आणि तुपामुळे आपण तुपाचा तडका दिल्यामुळे भाजी अतिशय छान लागते। बघू शकता तुम्ही आपला सरसों का साग आणि मक्के दी रोटी तयार आहे। तुम्ही हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण सर्व करून घेऊया छान। बघू शकता तुम्ही आपली भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल।